नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टँडर्ड 8चा चॅप्टर नंबर 11 स्टॅटिस्टिक याचा प्रॅक्टिस सेट घेणार आहोत 11.3. तर त्याचा फर्स्ट क्वेश्चन आहे, शो द फॉलोइंग इन्फॉर्मेशन बाय अ पर्सेंटेज बार ग्राफ. आता त्याची आपल्याला ही इन्फॉर्मेशन दिली आहे इथून एवढी आणि खाली आपण त्याचं कॅल्क्युलेशन केलेलं आहे. तर इथे आहे आता आपल्या डिव्हिजन ऑफ स्टँडर्ड 8च्या डिव्हिजन दिले आहेत ABCD आणि नंबर ऑफ स्टुडंट दिला आहे सिक्युरिंग ग्रेड A. इथे मग आपल्याला टोटल स्टुडंट दिलेले, टोटल नंबर ऑफ स्टुडंट दिलेले आहे. ठीक आहे. आता हा जो आहे आपला ए डिव्हिजनमध्ये A ग्रेडवाले सिक्युरिंग स्टुडंट आहेत 45 आणि टोटल नंबर ऑफ स्टुडंट आहे 60. इथे आहेत 33 आणि इथे आहेत 55. इथे आहेत 10 आणि इथे 40, इथे 15 आणि इथे 75. तर मग आधी आपल्याला काय करावं लागेल की यांचा आपल्याला आधी पर्सेंटेज काढून घ्यायचा आहे. ठीक आहे. तर मग इथे आपल्याला घ्यायचं आहे पर्सेंटेज ऑफ स्टुडंट सिक्युरिंग ग्रेड A. मग आता आपल्याला जे ग्रेड Aने सिक्युअर आहे स्टुडंट ते आपण इथे काढणार आहोत पर्सेंटेजच्या ह्याच्यात. आणि इथे जे आहेत ते पर्सेंटेज ऑफ द रिमेनिंग स्टुडंट, म्हणजे जे ग्रेड Aने सिक्युरिंग नाही आहेत त्या स्टुडंटचा इथे खाली आपल्याला पर्सेंटेज निघणार आहे. ठीक आहे. तर मग आता आपण काय केलं आहे, ही वरची जी व्हॅल्यू आहे ती आणि ही या दोघांमध्ये डिवाइड घेतला आहे आणि हे मल्टिप्लाय. आपल्याला पर्सेंटेज काढायचे असल्यामुळे आपण हे पद्धतीने करणार आहोत. ठीक आहे. तर मग आता 45 × 100 केल्यावर इथे येतात 4500 अपॉन 60 ॲज इट इज येतो. इथे 33 अपॉन 55 × 100 आहे. 33ने 100ला मल्टिप्लाय केल्यावरती 3300 येतात आणि खाली 55 घेतला आपण. आणि इथे 10 × 100 केल्यावर 1000 आणि 40 ॲज इट इज डिवाइड फॉर्मला येतो. आणि 15 × 100 येईल इथे. 15 × 100 केल्यावरती 1500 येतं आणि 75 डिवाइडला येतात. ठीक आहे. तर मग आता आपण फर्स्ट जे पर्सेंटेज आहेत ते काढून घेऊया. इथे 0 कट झाला, 0 कट झाला. आता इथे येईल 6 1 जा 6 येईल इथे आणि 6 7 जा 42 येतात, 42 येतात. इथे 3 उरतो आणि 6 5 जा 30. ठीक आहे. मग इथले आपले पर्सेंटेज निघतात 75%. ठीक आहे. तसंच इथे आता हे दोघं नंबर जे आहेत ते 11चे मल्टिपल्स आहेत. मग इथे येईल 11 5 जा 55 आणि 11 3 जा 33. मग हे दोघं 0 इथे येतील आणि परत हे आपण याला 5ने डिवाइड करूया. 5 1 जा 5, 5 6 जा 30 आणि हा 0 ॲज इट इज येईल. ठीक आहे. तर मग इथे येतात आपले 60%. ठीक आहे. आता इथे आता 4ने हा 0 कट झाला, हा 0 कट झाला इथला. आणि इथे आता 4 1 जा 4, 4 2 जा 8. मग इथे 2 उरतात आणि मग 4 5 जा 20. इथे येतात आपले 25%. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे दोघं नंबर जे आहेत ते 5ने डिव्हिजिबल आहेत म्हणून आपण याला 5 3 जा 15 केलं आणि हे 2 0 ॲज इट इज घेतले आणि हे 5 1 जा 5, ते 2 उरतात. 5 5 जा 25, इथे 15 येतो. मग 15ने 300 हा डिवाइड होतो म्हणून 15 1 जा 15, 15 2 जा 30 आणि हा 0 इथे आला म्हणजे इथे येतं 20%. आता आपल्याला पर्सेंटेज ऑफ स्टुडंट सिक्युरिंग ग्रेड Aने जे स्टुडंट आहेत ते आपल्याला मिळाले आहेत. म्हणजे A डिव्हिजनचे स्टुडंट आहेत 75% स्टुडंट सिक्युरिंग ग्रेड A. B डिव्हिजनचे स्टुडंट आहे 60% स्टुडंट सिक्युरिंग ग्रेड A. C डिव्हिजनचे 25% स्टुडंट आहेत सिक्युरिंग ग्रेड A. D डिव्हिजनचे 20% स्टुडंट आहेत सिक्युरिंग ग्रेड A. ठीक आहे. तर जे रिमेनिंग आहेत 100%मधून उरलेले, मग आपण काय करणार आहे, आपल्याला जे हे पर्सेंटेज मिळालेले आहेत ते आपण काय करणार आहे, तिथे खाली 100मधून मायनस करून घेणार आहेत. मग आपल्याला काय मिळणार आहे, पर्सेंटेज ऑफ द रिमेनिंग स्टुडंट. मग 100मधून 75 गेले, मग रिमेनिंग स्टुडंट आहेत 25. 100मधून 60 गेल्यावर इथे 40 स्टुडंट येतात, 40% येतील. ठीक आहे. इथे 75 आहे. हा आपण क्वेश्चन नंबर फर्स्टचा जो ग्राफ आहे तो आपण ड्रॉ करून घेतलेला आहे. इथे स्केल घेतलेला आहे ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर ऑफ 10% स्टुडंट आहेत. जे आपल्याला डार्क करून घ्यायचं आहे ते स्टुडंट ऑफ सिक्युरिंग ग्रेड A आहेत आणि जे ब्लँक आहेत ते रिमेनिंग स्टुडंट आहेत. तर इथे आपण हा वाय ॲक्सिस घेतला आहे, त्याच्यावरती 1 युनिटमध्ये 10% स्टुडंट घेतलेले आहेत. म्हणजे 10 20 30 40 50 60 70 80 90 100 हे 100%चा म्हणजे इथे 100 युनिटचा ग्राफ बनवला आहे. आता ही जी वाय ॲक्सिस आहे तो पर्सेंटेज ऑफ स्टुडंट आहे
आणि इथे जे आपण घेतलेला आहे खाली एक्स ॲक्सिस तो आहे 8th स्टँडर्डचे डिव्हिजन आहे. हा ए, हा बी, हा सी अँड हा डी आहे. हा आपला एक्स ॲक्सिस आहे. ठीक आहे. तर मग आपण आता आपले पहिल्या क्लासचे स्टुडंट आहेत 75 आपण ते घेतलेले आहेत जे सिक्युरिंग ग्रेड एने आहेत. त्यांचा जो पार्ट आहे तो आपण डार्क करून घेतला आहे आणि जे रिमेनिंग स्टुडंट आहेत त्यांचा आपण ब्लँक ठेवलेला आहे. ठीक आहे. बीचे आहेत 60% ते डार्क केलेत. रिमेनिंग 40% स्टुडंटचं ब्लँक ठेवलं आहे. सीचे आहेत 25% आपण ते 25पर्यंत डार्क केला आहे आणि बाकीचा जो पार्ट आहे तो रिमेनिंग स्टुडंटचा आहे. आणि याचे आहे 20% ते डार्क केलं आहे आपण आणि बाकीचा जो पार्ट आहे तो आपण रिमेनिंग ठेवला आहे. ठीक आहे. तर मग समजलं सर्वांना. आता याचा क्वेश्चन नंबर 2 आहे ऑब्झर्व द फॉलोइंग ग्राफ अँड आन्सर द क्वेश्चन्स. आता इथे काही क्वेश्चन्स आहेत त्याच्यावर दिलेले. आधी आपण ग्राफ समजून घेऊया. हा ग्राफ आहे आपला पर्सेंटेजचा ग्राफ दिलेला आहे कारण इथे 100पर्यंत सर्व जे ग्राफ ड्रॉ केलेले आहेत ते 100पर्यंत आहे आणि मग त्याच्यात जे पार्ट्स त्यांनी केलेले आहेत ते तिथे आपल्याला मेन्शन केलेले आहेत. काही डार्क आहे काही ब्लँक आहे. हे 100 युनिट्स दिले आहेत वाय ॲक्सिसवरती. हा एक्स ॲक्सिस आहे त्याच्यावरती ज्यांचे फार्म्स आहेत त्यांचे ते नेम मेन्शन केलेले आहेत आणि इथे प्रोडक्शन इन फार्म आपल्याला फार्ममध्ये मिळणारं जे उत्पन्न आहे ते इथे दाखवायचं आहे. तर स्केल आहे ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इक्वल टू 10% आणि जे प्रोडक्शन ऑफ तूर आहे ते ब्ल्यू दाखवलं आहे. जे ब्लँक आहे ते प्रोडक्शन ऑफ ग्राम्स आहे. ठीक आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे याचा स्टेट द टाईप ऑफ द ग्राफ. आता मी तुम्हाला तेव्हाच बोलले की हा जो ग्राफ आहे हा कोणता ग्राफ येतो पर्सेंटेज बार ग्राफ येतो. सेकंड क्वेश्चन आहे हाऊ मच पर्सेंटेज इज द तूर प्रोडक्शन ऑन द टोटल प्रोडक्शन इन अजिताज फार्म. आता अजिताच्या फार्ममध्ये इथे बघूया आपण अजिताच्या फार्ममध्ये किती टोटल तूरचं प्रोडक्शन आहे. तर इथे आपल्याला जो ब्ल्यू पार्ट आहे तो बघायचा आहे 60पर्यंत म्हणजे अजिताचं द प्रोडक्शन इज 60% आहे. ठीक आहे. थर्ड क्वेश्चन आहे कम्पेअर द प्रोडक्शन ऑफ ग्राम इन द फार्म ऑफ यश अँड रवी अँड स्टेट हुज पर्सेंटेज ऑफ प्रोडक्शन इज मोर अँड बाय हाऊ मच. तर ते ग्रामचं प्रोडक्शन आहे रवीचं आणि यशचं या दोघांचं कम्पेअर करून कोणाचं प्रोडक्शन जास्त आहे तर ते त्यांनी तिथे मेन्शन करायला लावलं आहे आपल्याला. आता आपण इथे बघूया रवी आणि यशचं जे तूरचं प्रोडक्शन आहे ते 50% आहे. रवीचं जे आहे ते 70% आहे. ठीक आहे. आणि मग याचं आपल्याला त्यांनी ग्रामचं विचारलं आहे. हे तूरचं प्रोडक्शन आहे. आता ग्रामचं रवीचं आहे हे 70 झाले 100मधून 70 गेले म्हणजे 30% ग्राम येतात आणि यशचे जे आहे ते 50% तूरचं आहे. मग 100मधून 50 मायनस केल्यावरती 50% ग्रामचे प्रोडक्शन येतं. ठीक आहे. तर मग लक्षात आहे. आता इथे आपण बघूया आन्सरमध्ये ग्राम प्रोडक्शन ऑफ यश फार्म इक्वल टू 50% अँड रवी फार्म इज 30%. ग्राम प्रोडक्शन इन यश फार्म इज मोर बाय 20% म्हणजे यशचं जे प्रोडक्शन आहे ते रवीच्या प्रोडक्शनपेक्षा जास्त येतं. तर कसं 50 मायनस 30 केल्यावरती इथे 20% हे यशचं प्रोडक्शन जास्तीने येतं. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 4 आहे हुज पर्सेंटेज प्रोडक्शन ऑफ तूर इज लिस्ट. आता सगळ्यात कमी प्रोडक्शन जे आहे तुरीचं ते कोणाचं आहे. ठीक आहे. तर आपण इथे बघूया तूरचं सर्वात कमी प्रोडक्शन जे आहे ते इथे सुधाचं दिसतंय आणि ते किती पर्सेंट आहे 40%. तर आपण इथे लिहून घेणार आहोत द पर्सेंटेज ऑफ प्रोडक्शन ऑफ तूर इज लिस्ट इज सुधा फार्म. ठीक आहे. 5th नंबरचा क्वेश्चन आहे स्टेट द प्रोडक्शन पर्सेंटेज ऑफ तूर अँड ग्राम इन सुधा फार्म. सुधाच्या फार्ममध्ये तूर आणि ग्रामचं किती प्रोडक्शन आहे ते आपल्याला तिथे सांगायचं आहे. आता सुधाचा जो फार्मचं इथे रिडिंग दिलेलं आहे ते आहे 40% तूरचं आहे आणि 100मधून 40 गेल्यावर 60% हे ग्रामचं आहे. तर मग आपण इथे आन्सरमध्ये घेऊया की द पर्सेंटेज टू प्रोडक्शन ऑफ तूर इन सुधा फार्म इज 40% अँड द पर्सेंटेज प्रोडक्शन ऑफ ग्राम इज 60%. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो समजलं. आता क्वेश्चन नंबर 3 इथे दिलेला आहे. आता क्वेश्चन नंबर 3 आहे द फॉलोइंग डेटा इज कलेक्टेड इन अ सर्वे ऑफ सम स्टुडंट ऑफ 10th स्टँडर्ड फ्रॉम सम स्कूल ड्रॉ द पर्सेंटेज बार ग्राफ ऑफ डेटा. आता इथे आपल्याला डेटा दिलेला आहे तो आहे काही
फर्स्ट आहे स्कूलचा इन्क्लिनेशन टुवर्ड्स सायन्स स्ट्रीमचे काही डेटा दिलेला आहे आणि इन्क्लिनेशन टुवर्ड्स कॉमर्स स्ट्रीमचा दिलेला आहे आणि जे स्कूल्स आहेत फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ हे त्यांचे नंबर्स दिलेले आहेत. आता आपण काय केलं आहे इथे या दोघांचे आपल्याला टोटल नंबर्स घेऊन घेतलेले आहेत आणि मग आता आपण त्यांचं काय करणार आहोत पर्सेंटेज इन्क्लिनेशन टुवर्ड्स सायन्स स्ट्रीम काढून घेणार आहोत. आता आपण इथे काय केलं 90/150 इंटू 100 केले, त्याचा 0 कट झाला आहे. मग उरतं काय ते 90 इंटू 100/15. आता हे 15 आणि 10 जे नंबर आहेत ते काय आहेत 2ने 5ने डिव्हिजिबल आहेत. ते 5 3 जा 15 आणि 5 2 जा 10 आणि मग ह्या 3ने 3 1 जा 3 आणि 3 3 जा 9 आणि त्याला 0. मग हे 30 इंटू 2 केल्यावरती आपले इथं 60% येतात. ठीक आहे. तसंच इथे 60/80 घेतलेला आहे. 60/80 इंटू 100 केला आहे. याचा 0 कट झाला, याचा 0 कट झाला. आता इथे येतात 25 इंटू 10 हा 0 कट झाला, हा 0 कट झाला डिवायडेड बाय 5 येतात. आता हे 5 1 जा 5 5 2 जा 10 25 इंटू 2 केल्यावरती इथे येतात 50% आणि इथे आपला 0 कट झाला, हा 0 कट झाला. इथे 4 1 जा 4 4 4 जा 16 आणि 4 इंटू 10 केल्यावरती इथे येतात आपले 40%. आता पर्सेंटेज इन्क्लायनेशन टुवर्ड कॉमर्स स्ट्रीम. आता आपण जे पर्सेंटेज काढले ते आपण काय करूया 100मधून ते मायनस करून घेऊया. मग आपल्याला काय मिळणार आहे पर्सेंटेज इन्क्लायनेशन टुवर्ड्स म्हणजे कॉमर्स स्ट्रीमकडे किती पर्सेंटेज विद्यार्थ्यांचा कल आहे तो आपल्याला कळेल. हा जो आपण पर्सेंटेज काढला आहे तो काय झाला सायन्सच्या ब्रांचकडे किती विद्यार्थ्यांचा कल आहे ते पर्सेंटेज आपण इथे काढले. मग इथे 100 - 60 केल्यावर 40 येतात, 100 - 75 केल्यावर 25 येतात, 100 - 50 केल्यावर 50 येतात आणि 100 - 40 केल्यावरती इथे 60 येतात. समजलं तर विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. याचा स्केल आहे वाय ॲक्सिस इक्वल टू 1 सेंटीमीटर इक्वल टू 10% स्टुडंट. जो भाग आपण डार्क केला आहे तो सायन्स स्ट्रीमच्या स्टुडंटचा आहे आणि जो ब्लँक आहे तो कॉमर्स स्ट्रीमचा. हा आपला वाय ॲक्सिस आहे. इथे आपण 10-10च्या याच्यानुसार युनिट्स घेतलेले आहेत. पर्सेंटेज ऑफ स्टुडंट तिकडे घेतलेले आहेत. आता हे फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ हे कॉलेजचे सिक्वेन्स दिलेला आहे आणि आता आपल्याला फर्स्ट जो आहे तो आपला 60% आला आहे. म्हणजे हा जो डार्क केलेला भाग आहे हा सायन्स स्ट्रीमचा आहे आणि हा जो ब्लँक आहे तो काय आहे 40% कॉमर्स स्ट्रीमचा आहे. ठीक आहे. इथे तसंच आहे. जो डार्क भाग आहे तो सायन्स स्ट्रीमचा आहे, जो ब्लँक आहे तो कॉमर्स स्ट्रीमचा आहे. आणि थर्ड आहे तो आपला 50% येतो, सेकंड आहे तो 75% आला आणि फोर्थ आहे तो 40% येतो आणि जो ब्लँक आहे तो कॉमर्स स्ट्रीमचा आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो समजलं सर्वांना. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. थँक्यू.